आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य सरकारने अर्थसंकल्पातून निधीची तरतूद केल्यानंतर आता लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। मात्र ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या किंवा अपात्र ठरणाऱ्या महिलांचा लाभ बंद झाला आहे। लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला अजून भेटलेला नाही, तर हे मार्च आणि फेब्रुवारी ह्या 2 महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्रित भेटणार का, त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। कारण की बघा, मार्च महिना संपत आलेला आहे, अजून देखील फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाहीये। याच्या अगोदरचा जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटलाय की नाही, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा। तर बघा, लाडक्या बहिणींना ह्या फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मग कधी भेटणार, तर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे। सध्या मार्च महिना संपत आला तरी देखील हप्ता न आल्याने महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। तर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार, मार्च महिना संपत आलेला आहे तरी देखील अजून 1500 रुपये हे जमा झालेले नाहीत, तर तुमच्या खात्यामध्ये या दिवशी हे पैसे जे आहेत ते येऊ शकतात। महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली चर्चेत आली आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपये दिले जातात। दरम्यान आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडलेला आहे। तर बघा, हा फेब्रुवारी महिन्याचाच नाही तर याच्या अगोदर देखील अशा पद्धतीनेच हे प्रत्येक महिन्याचे हप्ते रखडताना आपण बघितलेलं आहे। त्यासाठी लाडक्या बहिणी प्रत्येक महिन्याची एक तारीख फिक्स करण्याची देखील मागणी करत आहेत। तुम्हालाही वाटतं का सरकारने प्रत्येक महिन्याची एक तारीख जी आहे ती फिक्स करावी? तुम्हाला तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, कारण की तुम्ही 1 ते 30 तारखेपर्यंत वाट पाहत राहतात, मात्र त्या महिन्यामध्ये हे पैसे न जमा होता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पैसे जमा होतात। मात्र यावेळेस फेब्रुवारी महिन्याचे जे पैसे आहेत, मार्च महिन्याचे 2 आठवडे निघून गेलेले आहेत तरी देखील अजून हे पैसे जमा झालेले नाहीत। तर बघा, लाडकी बहीण योजनेत हे दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत, मात्र प्रत्येक महिन्यामध्ये हे पैसे जे आहेत ते रखडताना दिसत आहेत। आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडलेला आहे। मार्च महिना संपायला अवघे 10 दिवस या ठिकाणी उरलेले आहेत, तरी देखील अजून देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही। आणि याच्या अगोदर देखील नोव्हेंबर, डिसेंबर असेल आणि जानेवारी असेल, यामध्ये देखील काय काय लाडक्या बहिणींचे पैसे अजून देखील येणं बाकी आहेत। त्या लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांचे पैसे आलेले नाहीत, ज्याच्यामध्ये केवायसी त्यांची चुकीने या ठिकाणी त्यामध्ये चूक झालेली होती, त्याच्यामुळे देखील काही लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे। आणि त्यांना मग केवायसी दुरुस्ती करण्यासाठी सध्या 31 मार्च 2026 पर्यंतची मुदत देखील देण्यात आलेली आहे। तर 31 मार्च 2026 पर्यंत त्या लाडक्या बहिणींची जर केवायसी दुरुस्त झाली आणि त्या लाडक्या बहिणी पात्र ठरल्या तर त्यांचा थकीत हप्ता देखील येण्याची शक्यता असू शकते। तर बघा, आता मार्च महिना संपायला अवघे 10 दिवस असताना देखील अजून देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही किंवा त्याची तारीख जी आहे ती फिक्स झालेली नाही, त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न जे आहेत सध्या निर्माण झालेले आहेत। तर फेब्रुवारी महिन्याचा मग नेमका हप्ता कधी भेटणार? तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मागच्या महिन्याचा हप्ता अजून दिले गेलेला नाहीये, म्हणजे फेब्रुवारीचा। जानेवारी महिन्याचाही हप्ता लांबणीवरती गेला होता, हा हप्ता फेब्रुवारी या महिन्यामध्ये जो आहे जानेवारीचा दिला गेला होता, त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता मार्च महिन्यात देतील अशी शक्यता होती। मात्र अजून देखील या ठिकाणी हे पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे, कारण की महिना संपला अवघे 10 दिवस या ठिकाणी आहेत, मात्र अजून देखील हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। तर बघा, लाडक्या बहिणींना मग 3000 रुपये भेटणार का? कारण की मग फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर या मार्च महिन्यामध्ये नाही आला तर मार्च महिन्याचा हप्ता आणि मग फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हे 2 हप्ते एकत्रित म्हणजे 3000 रुपये मग भेटणार का, त्याची देखील माहिती आपण बघूयात। तर बघा, लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना 2 महिन्याचे हप्ते एकत्रित येणार असल्याचं बोलले जात आहे सध्या। तर एप्रिल महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार असल्याचं बोललं जात आहे। तर बघा, एप्रिल महिन्यामध्ये म्हणजेच 15 एप्रिल आधी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाऊ शकतात। याबाबत मात्र अजून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र लवकरच याबद्दलची घोषणा करण्याची शक्यता असू शकते। कारण की बघा, मार्च महिना संपत आलेला आहे, मग हे 2 हप्ते त्यांना एकत्रित देणं या ठिकाणी शक्य असणार आहे, कारण की फेब्रुवारी महिन्याचा मग या ठिकाणी थकीत हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एप्रिलमध्ये तर तुम्हाला देणं गरजेचं आहे। मार्च महिन्यामध्ये मार्चचा हप्ता नाही आला तर तो पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिलमध्ये दिला जाऊ शकतो। मग या ठिकाणी
मागचा जो फेब्रुवारीचा हप्ता तुमचा राहिलेला आहे तो देखील तुम्हाला एप्रिलमध्ये दिला जाऊ शकतो. मग जर मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर आला नाही तर ही शक्यता असू शकते की तुम्हाला एकत्रित 3,000 रुपये दिले जाऊ शकतात. आता बघा 31 तारखेपर्यंत जर हे पैसे नाही आले तर मात्र मग तुम्हाला एप्रिलमध्ये या ठिकाणी हे 2 हप्ते म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित दिला जाऊ शकतो. तर हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त KYC केलेल्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. तुमची KYC झालेली आहे आणि तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता भेटलेला आहे तर पुढचा फेब्रुवारीचा राहिलेला हप्ता असेल, मार्च महिन्याचा हप्ता असेल, हे सर्व हप्ते तुम्हाला भेटत राहतील. जर तुम्ही KYC केली नसेल तर तुमचा लाभ बंद झाला असेल. यासोबत ज्या महिलांची KYC मध्ये चुकी झाली आहे त्यांचाही लाभ बंद केला गेलेला आहे. त्यांना KYC तील चूक सुधारण्यासाठी शेवटची संधी देखील या ठिकाणी दिलेली आहे. याच्यानंतर पुन्हा KYC मधील दुरुस्तीसाठीची तारीख आहे ती मात्र वाढवली जाणार नाही. तुम्ही 31 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला KYC मध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे. तर बघा अजून तुमच्याकडे वेळ आहे. जर तुमची KYC मध्ये चूक झालेली होती काही ऑप्शन सिलेक्ट करताना ज्याच्या कारणानं तुमचा या ठिकाणी लाभ जो आहे डिसेंबर, नोव्हेंबर असेल किंवा या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता जर तुमचा आलेला नसेल तर KYCच्या चुकीमुळे हे पैसे तुमचे जर जमा झालेले नसतील, तुम्हाला अपात्र करण्यात आलेले असेल तर KYC मध्ये जर चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून घ्यायच्या जेणेकरून तुम्ही पात्र ठराल आणि तुमचा लाभ जो आहे या ठिकाणी जमा होण्यास मग मदत होणार आहे. जेणेकरून तुमचे पैसे जे आहेत त्या ठिकाणी 31 मार्च नंतर मग जमा होऊ शकतात. कारण की 31 मार्च पर्यंत KYC मध्ये मुदत करण्याची एडिट करण्याची मुदत जी आहे ती सध्या देण्यात आलेली आहे. तर ही दुरुस्ती करणं देखील गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींना 21 रुपये कधी मिळणार याबद्दलची देखील अपडेट सध्या आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही असं या ठिकाणी बोललं गेलेलं आहे. ही योजना सुरूच राहणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. 21 रुपये कधी देणार असं विचारलं जात होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी की योग्य वेळी आम्ही हे 21 रुपये करणार आहोत याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. म्हणजेच 21 रुपयाबद्दलचा सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पामध्ये मात्र निर्णय झालेला नाही. मात्र योग्य वेळी ही 21 रुपयाची घोषणा केली जाणार आहे. ही घोषणा होणार आहे असं सांगण्यात येत आहे. सध्या तरी तुम्हाला प्रत्येक महिन्याचा 1500 रुपयाचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे. आता बघा महिला दिनानिमित्त स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना मोठी भेट दिलेली आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाचं म्हणजे 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त या योजनेच्या निधीमध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच बघा पुढे ही योजना पुढच्या वर्षी असेल, त्याच्या पुढच्या वर्षी असेल, अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे असं त्यांनी सांगितलंय. ही योजना आम्ही बंद करणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच तुमची योजना आता कायमस्वरूपी चालूच राहणार आहे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला या ठिकाणी ही आर्थिक मदत जी आहे लाडक्या बहिणींना दिली जाणार आहे. 1500 रुपयाचा प्रत्येक महिन्याला लाभ दिला जाणार आहे. मात्र ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत त्यांना सध्या हे पैसे येणार आहेत. अपात्र लाडक्या बहिणींना या ठिकाणी सध्या लाभ बंद करण्यात आलेला आहे. तर KYC असेल किंवा इतर कुठलेही नियम असतील त्याच्यानुसार. तर बघा लाडक्या बहिणींनो महत्त्वाची अपडेट आपण बघितलेली आहे. मार्च महिन्यामध्ये तुम्हाला हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर जमा झाला नाही तर तुम्हाला एप्रिलमध्ये या ठिकाणी 2 हप्ते एकत्रित दिले जाऊ शकतात. मार्च महिन्याचा आणि फेब्रुवारी महिन्याचा म्हणजेच एकत्रित तुम्हाला 3,000 रुपये या ठिकाणी भेटू शकतात. एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जे आहेत ते वाटप केले जाऊ शकतात. तर संपूर्ण माहिती आपण बघितली. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.